रामकृष्ण मंडळी कोकणी युट्यूब चॅनल म्हणजे सहर्ष स्वागत आहे. कसे सगळे बरे आहेत ना? बरे असलेच पाहिजे. कारण माझ्याचा सीन आहे की आज आपण मुंबईचे गणपती बघायला जाणार आहे आणि तुम्हाला मी मुंबईचे मॉस्ट 3 गणपती दाखवणार याच्यामध्ये आणि एन्जॉय करा. गणेशगडीच्या राजाचं दर्शन घ्यायला चाललो आहे आणि 2 मिनिटात तुम्हाला गणेशगडीच्या राजाचं दर्शन दाखवतो. आणि खूप टायमापासून आपण आता लाईनीत उभं होतो ना, आपण आता थोडा मजा आया और राजाचं दर्शन घेणार. आपण आता राजाचं दर्शन घ्यायला आतमध्ये आलो आहे आणि हा राजाचा आतमधला परिसर आहे. आता आपण थोडंसं तिथं राजाचं दर्शन घेणार आहे. कसं काय दाखवतो. आपल्या राजाची प्रजा आहे का? आपण थोड्या वेळात बाप्पाच्या चरणाची तर जाणार आहे आणि आपण आता बाप्पाचे चरण दर्शन करणार आहे. आणि आपण आता बघू शकता की खूप वेळापासून आम्ही लाईनीत उभे होतो आणि आता आपण बाप्पाचे दर्शन करायला आतमध्ये आलो. आणि हे बाप्पाचे ह्या टायमाचं डेकोरेशन आहे. कशा प्रकारचं आहे. आपण आता बाप्पाच्या एकदम चरण दर्शनाची आलो. आपण आता थोड्या वेळात बाप्पाचे चरण दर्शन करणार आहे. बघू शकता बाप्पाला जवळून बघू शकता कशा प्रकारचा इथं दाखव. इथं कलाकार जेवढी बाप्पाला बघून आहे तेवढा टाईम कमी पडतोय. तुम्हाला इथं 10 दिवस तरी उभं ठेवलं ना तरी पण कमी पडते. आणि बाप्पाला बघण्याचे ना बघण्यासाठी एवढे लोक आले आहेत ना, एवढे पिरियड आले आहेत ना, तुम्हाला सांगू नाही शकत. खूप काय करून इथपर्यंत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेलो आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या गणेशगडीचं दर्शन झालेलं आहे. 1 नंबर झाला बाबा. चरण दर्शन झालंय. ते मानलं पाहिजे भाई. काय मूर्ती बनवली आहे. 1 नंबर बनवली आहे मूर्ती भाई. चला जीतू भाई, कैसा लगा? एकदम बढ़िया सर. कैसा लगा दर्शन करके? 1 नंबर यार. एकदम जीवित मूर्ति लगी मुझे तो. मजा आ गया भाई. अशा प्रकारे आपल्याला मुंबईच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण बघूया आपलं चिंतामणीचं दर्शन कसं होतंय.
चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. काय मित्रांनो, आपण आता चिंतामणीचं दर्शन करायला चालू आपण आता चिंतामणीचं दर्शन करणार आहे. तुम्हाला चिंतामणीचं दर्शन करतो. मला मला दाखवूया लय क्राऊड आहे, लय भीड आहे आता मी आणि माझा भाऊ राहिलेले, बाकी मंडळी सगळी गेलेली आहे. तर चला मी दाखवतो तुम्हाला. खाली कर ना. आपण आता चिंतामणी आपण दर्शन घ्यायला आलेलं इथं. आपण इथं चिंतामणीचं मार्गदर्शन घेतलेलं अशा प्रकारे. कालचौकीचा महाराजाचं आपण आता दर्शन घेणार आहे, महागणपती. आणि या चालीच्यामधून आपला किरीटी मूर्ती मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजल्यापासून चालतोय, गणपती बघतोय इकडून. आणि पायाची अवस्था माझ्या भावाला विचारू का दादूस, पायाची अवस्था कशी झाली? भाव पूर्ण झाले पडले माहिती आहे. दगड बघ किती आहे इथं, दगडांवरती चालतोय आपण. हा, तुम्हाला मी रस्ता दाखवतो. आता आपण आपल्या बाप्पाच्या इथं पोहोचलोय. परेलचा मोरेश्वराला आपण आता बघणार आहे. चला तुम्हाला परेलचा मोरेश्वर. चला कंटिन्यू राहा. बाप्पाची डोले दिसते.
राजाचा देखावा, राम मंदिरचा देखावा बनवला आहे. आणि हा परळचा राजाचा देखावा आहे आणि ते रामललाची मूर्ती स्थापित केलेली आहे. बघू शकता कशी रामललाची मूर्ती आहे आणि ही रामललाची मूर्ती स्थापित केली आहे इथं. बघू शकता इथं आपल्या परळच्या राजाचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. दोन भावांनी नवस केले आपल्या बाप्पाला, तो नवस पूर्ण झाला आहे म्हणून त्याला इच्छापूर्ती गणपती म्हणतात आणि इच्छापूर्ती गणपती म्हणतात त्याला.